लगेच पाहू शकाल मिस्टर प्रशांत साने एक अप्रतिम थिएटर ॲक्टर आहेत, कलाकार. त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे चित्रालय येथे. चित्रालय बोईसर येथे आज पहिला दिवस होता. उद्या ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच कॉम्बॉक्स जवळ यायचं आणि प्रथमेश माने यांना आपण संपर्क साधायचा. आपल्यावर जोडले गेलेत प्रथमेश माने सुरेख कलाकार आहेत, ज्यांनी राजे शिवछत्रपती चषकामध्ये अप्रतिम नाटक केलं होतं, एकांकिका साकारली होती आणि पाहू शकाल अप्रतिम खेळ ज्यांनी साकारला आणि सगळ्यांना मंत्रमुक्त केलं होतं अशी आपण पाहू शकाल. प्रथमेश माने सर आमच्यावर जोडले गेले अप्रतिम कलाकार, त्यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे आणि पंचमी हॉटेलचे माझे नक्की तरी क्लासेस ओपन केले, आपण नक्की संपर्क साधायचा आहे. तर वळीव मैदानाच्या आतमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय आजच्या रात्रीमधला. एका बाजूला साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस, एका बाजूला पाहू शकाल संघ आहे पॅराडाईज बोईसर. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल रेहान शेख संगणक पॅराडाईज बोईसर संघाचा आणि एका बाजूला साई गणेश सातपाडी संघाचे संगणक दिवेश पाटील. चला चिराग तरे पंच आणि समीर खान पंच, चला सामन्याला होते सुरुवात. दोन्ही पंचांनी यायचं. धीरज मोरे आमच्यावर आहेत. चला आपण पाहू शकाल पहिला उपांत्य फेरीचा सामना. चला चिराग तरे समीर खान धीरज मोरे तिन्ही पंच सज्ज व्हायचंय. सेमीफायनलचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. एका बाजूला पाहू शकाल साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस, तर एका बाजूला पाहू शकाल पॅराडाईज बोईसर. असा सामना रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीचे कॉल जिंकलाय साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस या संघाने प्रथमतः स्वीकार केले. क्षेत्ररक्षण आमंत्रण दिले पॅराडाईज बोईसर या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. पाहू शकाल मुन्ना जयस्वाल. चला पंच चिराग तरे आणि समीर खान कुठे असतील लगेच या प्लीज.
तपन ओळे मैदानाच्या आतमध्ये उपांत्य फेरीचा पहिला सामना रंगला जाईल। एका बाजूला बोईसर भागामध्ये संघ आहे तर एका बाजूला बघूया पालघर सातपाडी भागामध्ये संघ साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस, एका बाजूला पॅराडाईज बोईसर। एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून योगेश तरे पहिला षटक घेऊन येत आहेत। जबीर खान यावेळी स्ट्राईकवर असतील, नॉन स्ट्राईकवर निलेश मिश्रा बॅटिंगसाठी सज्ज झालेत। तर बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स। दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। दोन्ही संघ चॅम्पियन आहेत, कुठला संघ वर्चस्व गाजेल पहिला चेंडू यावेळेस पाहू शकाल चौकाराला अपील नक्कीच केली होती परंतु डबल बॅट लगावली गेली, खाली चेंडू ट्रॅव्हल झाला आणि टॅप चेंडू निघून गेला 4 धावांसाठी। आपण पाहू शकाल चौकार आलाय। दिवेश पाटील आहेत ते सांगताय, संघनायक आहेत त्याने पाहिलं योगेश तरे नक्कीच अपील करत होते। जबीर खान यांच्या बॅटमध्ये पहिली सुरुवात खूप सुरेख झाली आहे चौकाराने। पहिल्या चेंडूवर चौकार 4 धावा नक्कीच लगावल्या गेल्या। अप्रतिम सुरुवात जबीर खानच्या बॅटमधून नक्कीच क्षेत्रक्षणात थोडा बदल केला जाईल। ऑन साइडला 4 खेळाडू, ऑफ साइडला 3 खेळाडू सजवले जबीर खानसाठी पूर्ण प्रेक्षक आहेत। यानंतर अजून एक सेमीफायनल सामना असणार आहे वायबीसी वेबूर विरुद्ध जय जुगनादेव आगवण मामिका स्टार भोतीशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ असणार आहे। पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये या सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आदित्यला संधी दिली गेली खेळण्यासाठी। नक्कीच हर्षल आणि बसंत गुप्ता अनुपस्थितीमध्ये 2 खेळाडू इन केले गेलेत, प्रेषित आणि मिस्टर आदित्य। यावेळेस फटका सुरेख खेळला गेला, मयूर आहे चेंडूला फील्ड करतो, चांगला क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू आलाय निर्धाव। अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकीच्या पहिल्या षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये लहान चेंडू होता, फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्क, चेंडू निघून गेला असा सीमारेषा पार आलाय सरपंच चषक चौकार या डिझाईन। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धावन, तिसऱ्या चेंडूवर चौकार। ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल आमच्या एलईडी स्क्रीनवर वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुरेख कॅमेरा वर्क करत असताना नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय मोतीलाल शाह साहेबांचं आगमन झालंय आणि मोतीलाल शाह साहेबांच्या तोंडातून नक्कीच वाह असा शब्द निघाला जेव्हा पहिल्यांदा स्पर्धा पाहिली। 1945 द्वारा आयोजित स्पर्धा आहे यावेळेस सेन्सिबल क्रिकेट। 2 चौकार आलेत, यावेळेस एक सिंगल नक्कीच परिपूर्ण केली। धावसंख्या 1 पुढे ससावते, धावसंख्या 9 धावा दा फटका प्रमुख पाहू शकाल मोतीलाल शाह यांचं आगमन झालेलं आहे। प्रत्येक वेळा 1945 संघाचा एक चांगले समर्थक म्हणून चांगल्या प्रकारे चांगले सपोर्ट करणारे असे व्यक्तिमत्व ज्याने MS11 नावाने कित्येक अंडरम क्रिकेटमध्ये किंवा ओरम क्रिकेटमध्ये संघ सहभागी केले असे मोतीलाल शाह साहेबांचं आगमन झालंय। हलक्या बॅटने चेंडू नक्कीच फ्लिक केला होता, मनकर सायाने एक सिंगल धावा आली आहे। धावफलक 1 पुढे ससावते, डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलक लगावल्या गेल्या। कॅमेरामॅनच्या बाजूला कोणी उभं राहायचं नाही, दक्षता पूर्णपणे टेबल खाली करायचं। आमचे ऑनलाईन ऑपरेटर धीरज गुप्ता यांचा कॉल आहे प्लीज। फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका सुरेख खेळला गेलाय, तिसरा चौकार जबीरच्या बॅटमधून आलाय। 5 चेंडू 13 वर बॅटिंग करतो जबीर खान, 3 चौकाराच्या मदतीने पहिल्या षटक संपले गेले। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा येत्या बिनगडी बाद 14 धावा दा फटकावर या डिझाईन। पूर्वी डीजेचा बँडिओ वाजतय रोहित दादाचा, पूर्वी धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच पाहू शकाल साई शांती एंटरप्राइजेसच्या ओनर आदरणीय सन्माननीय मोतीश जयवंत पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या बक्षीस क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली गेली, तसंच द्वितीय बक्षीस क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा साई शांती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मोतीश दादा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली। तसंच आपण पाहू शकाल तिसरं आणि चौथी बक्षीस क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला जी स्पॉन्सर केली गेली साई शांती ट्रेडर्सचे प्रोप्रायटर निखिल दादा यांच्या माध्यमातून, निखिल दादा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली। जे आम्हाला स्पॉन्सर लाभले गेले सगळ्याचा आपण धन्यवाद करणार आहोत। तसंच पाहू शकाल एक अप्रतिम मालिकावीर ची ट्रॉफी दिली गेली कैलासवासी सुधाकर शशिकांत भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमती सविता सुधाकर भोईर यांच्याकडून आम्हाला मालिकावीरची ट्रॉफी दिली गेली। नवीन गोलंदाज प्रेषित आपण पाहतोय गोलमावकात सज्ज होतोय। तसंच कैलासवासी राजेंद्र भास्कर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार मानव राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज ची ट्रॉफी सुद्धा आम्हाला दिली गेली या स्पर्धेमध्ये। त्यावेळेस हलका बॅटने चेंडू खेळतायत निलेश मिश्रा, 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत, सिंगल धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत। मी विनंती करते जे LED स्क्रीन आहे त्याच्यावर जेही प्रेक्षक टेकून बसत त्यांनी टेकून बसायचं नाही, कारण की LED स्क्रीन पडल्या तर खूप तोटा होऊ शकतो। प्लीज थोडासा
ठेटून बसायचं नाही. दक्षता की विकी भोईर जाऊन दर्शवायचं. थोडंसं आपण कॅरी करा कारण की खूप महागडं ते LED स्क्रीन आहे. फुलटॉस बॉल फटका सुरेख गॅप मध्ये देखना फोटो क्लिक शॉट म्हणावा लागेल. ज्या अनुषंगाने फटका खेळला त्या अनुषंगाने फोटो क्लिक शॉट म्हणावा लागेल जबीर खानच्या बॅटमधून. या सामन्यामध्ये जबीर खान बरसलाय. पहिल्या सामन्यामध्ये पाहू शकाल पहिल्या दिवसामध्ये पहिल्याचा थोडासा निराश केला होता. दुसऱ्या 0वर बाद झाला होता. मागील सामन्यामध्ये 17 चेंडू 21 धावांची खेळी साकारली. या सामन्यामध्ये आतापर्यंत चेंडू फेस केले ते म्हणजेच 6 चेंडूमध्ये तब्बल 17वर बॅटिंग करतो. 4 चौकाराच्या मदतीने 1 सिंगल 1 डॉट बॉल 4 चौकार जबीरच्या बॅट म्हणून आलेत. धावसंख्या 2 पोहोचली. 19 धावा प्रेषितला इंट्रोड्यूस केले गेले. हर्षल ची कमी नक्कीच कुठे कुठे भासली जाते. या सामन्यामध्ये पाहू शकाल साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस साठी. यावेळेस फुलटॉस बॉल होता. ऑफसाइडला खेळायचा प्रयत्न अभिजित म्हात्रे आहेत. अभि चेंडूला फील्ड करतायत. परंतु कुठलीही धाव नाहीये. डॉट बॉल आला. 19 धावा फलकावर 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ. यावेळेस ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका नक्कीच झालाय. चेंडू आणि फळीचा चांगला संपर्क आला नाहीये आणि हा चेंडूवाला डॉट. योगेश तरी थोडीशी अपील करतायत. पंचांकडे धीरज मोरे आहेत. एक चाणक्य असे पंच ओरम क्रिकेट असं किंवा अंडरम क्रिकेट पण एक चाणक्य नीती त्यांच्याकडे एक तीक्ष्ण नजर त्यांच्याकडे आहेत. अप्रतिम पंच म्हणून त्यांची ख्याती. पाहू शकाल थोडासा वेगळा प्रारूप करण्याचा प्रयत्न होता. पंचाने डेड बॉल घोषित केला. प्रत्येक गोलमार्गात सज्ज राईट अप राऊंड विकेट प्रेषित. टॅपचा फटका मिस टाइम नक्कीच झाला. मयूर चेंडू खाली आला. काय कमबॅक गोलंदाज प्रेषितच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा होते. तदनंतर पाहू शकाल 3 लगातार डॉट बॉल निर्धाव चेंडू. परत तिथं थोडासा विचार विनिमय करतायत. दबाव आहे. मोठा सामना आहे. हे प्रेशर आहे सेमीफायनल सामन्याचा. फुलटॉस बॉल गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न पाहू शकाल. दिवेश पाटील स्वतः जोखून देतोय आणि यावेळेस पाहू शकाल सुरेख फील्ड केले गेले. 19 धावा फलकावर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा होत्या. परंतु मागील 4 चेंडूवर दबदबा वर्चस्व निर्माण केलं गोलंदाज मिस्टर प्रेषितने. आणि आपण पाहू शकाल काय सुरेख कॅमेरावर काय सुरेख काम करतायत बंदे स्पोर्टच्या माध्यमातून. ड्युअल कॅमेरा आहे आणि दोन्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमच्या स्क्रीनवर दाखवतात. एका बाजूला सातपाडी टीम हडल करते. एका बाजूला 2 बॅटर चर्चा करतात. आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. पंच आपण सुद्धा दर्शवायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 9.50च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. 19 चला दिवेश पाटील प्लीज थोडं स्पीडअप करा. रात्रीचे पाहिले गेले तर 12:37 झाले. अजूनही आपल्याला 2 सामने परिपूर्ण करवायचे आहेत. आदित्य कपिल पाटील पाहू शकाल मैदानाच्या बाहेर आहेत. कुठं ना कुठे तर असा इंजरी आहे म्हणून मैदानाच्या बाहेर बसलेत. सायगणे सातपाडी या संघासाठी एक उत्कृष्ट खेळाडू त्याची ख्याती. परंतु आदित्यला इंट्रोड्यूस केले गेले 3ऱ्या षटकामध्ये. प्रथम राऊंड विकेट दिमागवर. पहिला चेंडू लहान होता. फटका सुरेख खेळला. थोडासा फंबल झाला. दिवेश पाटीलला पायाला इंजुरी झाली. नक्कीच पाहू शकाल थोडासा पाय खरचटला गेलाय. परंतु 1 धाव नक्कीच परिपूर्ण दोन्ही बॅटर्सने केली. नक्कीच एकेरी धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 20 अंकावर. 20 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली पार्टनरशिप नक्कीच झाली. 17वर बॅटिंग करतोय. आतापर्यंत चेंडू फेस केले 10 जबीर खान यांनी. त्याच्यामध्ये 5 चेंडू निर्धाव खेळलेत. 4 चौकार 1 सिंगल त्यांच्या बॅटमधून आलाय. मेहुल पाटील आपण पाहतो आमचे मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत आहेत. सातपाडीला बिलॉंग करणारे मनामध्ये नक्कीच उत्कंठ असणार आहे. सातपाडी संघ मेगा फायनलमध्ये पोहोचावा असे उत्कंठ त्याच्या मनामध्ये. आणि भूमिका त्याची सुपुती सुद्धा आज आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. त्याच्या नावावर संघ खेळतात प्रत्येक वेळा. आगमन संघ त्यावेळेस पाहू शकाल मिस टाइम नक्की झाला आहे. दिवेश पाटील आला. चेंडूला फील्ड करतोय. परंतु 1 धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर. आपण पाहू शकाल ती म्हणजे 21 धावा धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा परिपूर्ण केल्या गेल्या. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सायगणे सातपाडी या संघाचं. त्यावेळेस ऑन द रेस खेळायचा प्रयत्न होता. चेंडूचा पायाला ब्रश झालाय. लेग बायचा काल 5 दर्शवतात. एकेरी धावाने धावफलक पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर. ते म्हणजे 22 चांगलं बॅटल आहे. एका बाजूला सायगणे सातपाडी जेम एंटरप्राइजेस आपण पाहतो. अप्रतिम गोलंदाजी सुरेखरित्या चेंडू टाकतात गोलंदाज. यावेळेस टॅपचा फटका मिस झाला होता. परंतु चेंडू निघून गेला ताकदीच्या वाऱ्याने. चौकार 4 धावा.
धन्यवाद डीजे मास्टर. बघूया आपण जो फटका सजवला होता कुठे ना कुठे बॅटची एकदम इनसाइड एज प्लेट लगावली चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. राकेश परदेशी आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल. त्यावेळेस फटका परतीचा खेळला गेला आणि हा चेंडू डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावर 26. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी तिसरा षटक मार्गस्थ. 26 धावा धावफलकावर आहेत. त्यावेळेस फटकाचा खेळाचा होता ऑन साईडला परंतु चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगला. खेळाडू आता चेंडूला फील्ड करतील परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्येवर पोहोचेल धावफलकावर 9च्या सरासरीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर. यानंतर दोन्ही संघांना मी आवाहन करेल एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामिका स्टार भोतेदादा पाटील पुरस्कृत संघ टॉस साठी यायचं कॅप्टन. तर एका बाजूला YBCC वेवूर कॅप्टन टॉस साठी यायचं. 'धन्यवाद' बघा आपण प्रेषितला इंट्रोड्यूस केला गेला ज्यांनी मागील षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 8 चेंडूमध्ये 19 धावा होत्या. तदनंतर आपण पाहू शकाल मागील 10 चेंडूमध्ये मात्र 8 धावा आल्यात. अशा प्रकारची गोलंदाजी केली गेली. थोडंसं चर्चा करतील प्रेषित योगेश तरे विकेट किपर च्या माध्यमातून. 27 धावा धावफलकावर आहेत. आपण पाहू शकाल 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. फुलटॉस बॉलला चॉप केला गेला. दिवेश पाटीलला तो चुकी करते परंतु फेकी केली गेली. बॅकअपला धर्मेश बंधू पाहू शकाल चांगला बॅकअप दिला गेला. 3 खेळाडू आले होते अभि मयूर आणि प्रेषित परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. बॅकअप साठी धर्मेश आलाय आणि जेव्हा जेव्हा खेळाडू बॅकअप करतात तेव्हा तेव्हा संघ कमबॅक करतोय आणि यावेळी चांगला कमबॅक म्हणावा लागेल. सातपाडी संघाचा धावसंख्या 28-28. त्यावेळेस पाहू शकाल काय घडलं गेलं. डायरेक्ट हिट अँड नो स्ट्राइक एंडवर जबीर खान गॉन. मोठा माझा गाळ लागलाय. जबीर बॅक टू द ग्राउंड. इट इज अ तर बघूया आपण पहिला गडी बाद झाला धावचीच्या रूपामध्ये. नक्कीच दुर्भाग्यपूर्ण म्हणावं लागेल. सुरेखरित्या फॉलो थ्रू चेंडू अडवलं गेलं आणि फलंदाज जबीर खान बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज निशांत पवार मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आला निशांत. प्रेषितने सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर एक धाव होती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धावची जेव्हा फलंदाज बाद झाला. नक्कीच थोडंसं मनामध्ये दुःख असतं जेव्हा जेव्हा धावचीत होतो ना तेव्हा बॅटर थोडासा दुखामध्ये असतो. कारण कुठल्या बॅटरला वाटत नाही की मी धावचित व्हावं परंतु जबीर खान झालेत. त्यावेळेस फटका सुरेख खेळला. दिवेश आला चेंडूला फील्ड केलाय परंतु पाहू शकाल दिवेशने चेंडू फील्ड केला परंतु लॉंग ऑनचा खेळाडू आला डेब्यू केला चेंडूला गॅदर करतो. रिले फिल्डिंग आपण पाहू शकाल. धावसंख्या 29-29. धावा धावफलकावर आहेत अजूनही 4थं षटक मार्गस्थ. आपण पाहू शकाल थोडासा क्षेत्रक्षण बदल करतायत. थोडासा खेळाडू नक्कीच पाहू शकाल पहिल्या बॅटरने नक्कीच पण थांबलाय. बॅटर स्वीप केला गेला. काय चॉप केलाय. स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला यावेळेस मैदानात सफर. 4 धावा या डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच या फटक्याला मुंबई भाषेमध्ये चमाट शॉट असं म्हणतात आणि यावेळेस हा फटका अप्रतिम आवाज निर्माण झाला. या फटकामध्ये चौकार. चला स्पीडअप करा. प्रत्येक षटकामध्ये मिटिंग करत नाही धीरज. अजूनही चेंडू बाकी आहेत.
कॅप अंपायर्स चला प्लीज. तेहतीस धावा धावफल कव्हर आहेत. निशांत पवार चौकार नक्कीच ठोकतोय यावेळेस. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा सरपंच षटक चौकार. 4 पलटवार निशांत पवारच्या बॅट मधून 4 या डिझाईन. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहू शकाल बॅकफुटला आले होते. फटका सुरेख खेळला खेळ होतोय अवश्य, परंतु चेंडू अडवता आला नाहीये. बॅक टू बॅक 2 चौका. चला सामना सुरू करायचा. जास्त वेळ घ्यायचा नाही दोन्ही संघांना विनंतीशील. पोहोचल 37 37 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिला गडी बाद जातो म्हणजे 29 अंकावर. त्यानंतर काय बॅटिंग केली आहे. सुरेख बॅटिंग आलेला 2 चौका ठोकलेत निशांत पवारने. यावेळेस फटका तर सुरेख खेळला होता. यावेळेस आदित्य आहे चेंडूला फील्ड करताय. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटक समाप्ती. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या एक गडीच्या मध्ये 37. चला टॉस साठी यायचं. जय जोगनादेव आगवण, वामिका स्टार, मोतीश पाटील 11 संघ. तर एका बाजूला असणार आहे YBCC वेबूर. बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस साठी या. धन्यवाद डीजे. चला आपण पाहू शकाल 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांची समाप्ती. धावांची गोष्ट की धावा. चला स्पीड अप करा. सायकल 7 पडी संघ जास्त वेळ तुम्ही घेतात प्लीज. नक्की सामना खूप महत्वपूर्ण आहे, परंतु थोडासा स्पीड अप करायचा. आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर मोतीलाल शाह साहेबांना दाखवलं जात आहे. एक अप्रतिम व्यक्तिमत्व. आणि पाहू शकाल नैनाताई सुद्धा आहेत आमच्या स्क्रीनवर. पंचायत ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसं सरपंच मॅडम सुद्धा आहेत. आपण पाहू शकाल एक अप्रतिम व्यक्ती म्हणावं लागेल. चांगला सपोर्ट केलं या स्पर्धेमध्ये. पूर्ण महिला मंडळ आपण पाहू शकाल आम्हाला दाखवलं जात आहे. खूप निवांतपणे शांतपणे सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच घरामध्ये खूप कामं असतात, परंतु थोडासा वेळ स्वतःसाठी काढलाय म्हणजेच महिलांनी आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. अर्षदचा पहिला चेंडू. यावेळेस पाहू शकाल काय घडलं गेलंय. यावेळेस चुकी केली. चेंडू गॅदर करता आला नाही. आवाकाच्या बाहेर चेंडू होता, परंतु अर्षदच्या नजरा नव्हत्या. एक सिंगल धावारी आहे. स्ट्राईकवर निशांत पवारला आणलं गेलं. धावसंख्या 38. 38 धावा फटकावर. विकी भोईर चला टॉस करून घ्यायचं लगेच. विकी तर बघ आपण अडतीस धावा फटका गवले गेल्या. पाहू शकाल फटका मोठा खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॉक्स आउट क्षेत्रामध्ये निशांत पवार बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे. चला बॅटर लगेच पाठवायचं विनंतीशील. पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेख सज्ज, ज्याने कालच्या पहिल्या दिवसामध्ये पहिल्या शकाल तर जो सामना पूर्णपणे बॅकफुटवर होता किंगफिशर भीमनगर संघासमोर, तेव्हा सोहेल शेख मैदानाच्या आतमध्ये 18 धाबाची बहुमूल्य पारी त्यांनी खेळली आणि संघाला सावरलं होतं. तोच बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय. 38 धाबा धावफलकावर 2 गडी बाद झाले. 38 धाबा धावफलकावर आहेत, 2 गडी बाद झाले. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी. 4 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील दोन्ही संघांसाठी. लेग ब्रेक चेंडू होता. पाहू शकाल दोन्ही पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, यष्ट्यावर ब्रश झाला आणि फलंदाज बॅक टू डगआउट सोहेल शेख बॅक टू डगआउट गॉन. या डीजे डीजे पाहू शकेल 38 वर तिसरा गडी बाद झालाय. सुरेख गोलंदाजी. नक्कीच अर्षद आतापर्यंत चांगला क्षेत्ररक्षण त्याची ख्याती होती.
1-2 सामन्यात तो बॅटिंग करायचा, परंतु आजच्या या स्पर्धेमध्ये पाहिलं तर मुख्य गोलंदाज म्हणून त्याला इंट्रोड्यूस केले गेले. दिवेश पाटीलने स्वतःला थांबवलंय आणि अर्षदला इंट्रोड्यूस केले गेले या पूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर घ्यायचा प्रयत्न होता, बॅटची आतकडे नक्कीच लगावली बघू शकाल. 1 धाव परिपूर्ण करणार अरुण शाहू नवीन बॅटर. सिंगल धावाने धावफलक 1 ने पुढे सरसावते. 39 धावा धावफलकावर 3 गाडीच्या मोबदल्यामध्ये. 39 लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 2 चेंडू. जर एखादा मोठा फटका आला 40-45 धावा जर होतील तर चांगला बॅटल पाहायला भेटेल आपल्याला. 2 चेंडूमध्ये 1 मोठा फटका खेळणं गरजेचं, परंतु अर्षद जशा प्रकारे गोलंदाजी करतोय वर्चस्व नक्कीच गाजवली या षटकामध्ये. लेग ब्रेक चेंडू होता, बॅकफुट लावून खेळलाय. आपण पाहू शकाल मयूर आहे, चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल. धावा येते 39. काय षटक टाकलंय, मात्र 2 धावा या षटकामध्ये खर्च केले गेले. अप्रतिम गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये काय गोलंदाजी करतोय, पूर्णपणे बांधून ठेवलंय संघाला. निशांत पवारचा विकेट खूप महत्वपूर्ण होता. 39 धावा धावफलकावर आहेत. बघूया आपण शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला पहिला उपांत्य फेरीत सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस पाहू शकाल व्हाईट बॉल पंचाने दर्शवलं एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त चेंडू टाकला गेला. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर लगावले जाईल ते म्हणजे 40 धावा. यावेळेस परत एकदा दुसरा व्हाईट बॉल आला, बॅक टू बॅक दुसरा व्हाईट चेंडू. 2 अतिरिक्त चेंडू टाकले, 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्या अर्षदच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचेल 41 41 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. धन्यवाद उमेश माछी, चांगलं काम आपण केलं. लाईट बंद झाली होती ना, फक्त हात लावून लाईट चालू केली आहे. अंगामध्ये करंट आहे उमेश माछी यांच्या. शेवटचा अंतिम चेंडू, धावा येते धावफलकावर 41. त्यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्क घ्यायचा प्रयत्न होता, सिंगल साठी धावा, चेंडू निघून गेलाय. धावसंख्या ती 42 धावा धावफलकावर आहेत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे साई गणेश सातपाडे जेम एंटरप्राइजेस या संघाला. अप्रतिम सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. YBC वेबूर आणि आगमन संघ टॉस केल्या गेल्या बॉल आपला चॉईस करायचा. इनिंग पूर्ण संपलेली, आपण बॉल चॉईस साठी या लगेच, कारण की जास्त वेळ आपल्याकडे पण नसतो. बॉल आपण लगेच चॉईस करून घ्यायचा आहे, हे दक्षता घ्या. लगेच प्रत्येक सामन्यामध्ये पण सामन्याविरुद्धची ट्रॉफी देतोय. नीलम मोरेश्वर मात्रे याचकडून मला स्पॉन्सर केली कैलासवासी मोरेश्वर दाजी मात्रे यांच्या स्मरणार्थ आहे. तसंच प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देतोय. आदरणीय सन्माननीय श्री जयवंत नामदेव तरे याचकडून आम्हाला सन्मान चिन्ह ऑफर केले गेलेत. तसं पाहू शकाल आदर्श संघ सुद्धा आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये. सौभाग्यवती सुमन राजा वरठा ग्रामपंचायत सदस्य पंचाळी याचकडे आम्हाला ही ट्रॉफी दिली गेली. तसंच पाहू शकाल उत्कृष्ट यक्षरक्षक सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये, जे आम्हाला स्पॉन्सर केले गेले. कैलासवासी रामेश्वर काशीनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ करण रामेश्वर म्हात्रे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केले गेले. तसं पाहू शकाल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्हाला सुद्धा दिले या स्पर्धेमध्ये, म्हणजेच कुमारी ऋत्वी राहुल म्हात्रे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केले गेले. तसं पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाज अप्रतिम ट्रॉफी आहे आपण पाहू शकाल, ते सुद्धा मला स्पॉन्सर केले गेले. कैलासवासी राजेंद्र भास्कर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार मानव राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून दिले गेली. तसंच उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला कुमार मानव राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर केली. या सगळ्या मान्यवरांचा आपण धन्यवाद करतोय. अप्रतिम सुरेख सपोर्ट केले या स्पर्धेला. चला आपण पाहू शकाल पहिला सेमीफायनल सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला पॅराडाईज भविष्य तर एका बाजूला साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस असा सामना आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांमध्ये विजयासाठी सातपाडी या संघाला. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. दोन्ही बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय.
लगेच सोन्याताई पाटील आपण थांबायचं, आपला सन्मान चिन्ह दिला जाईल. लगेच मिसेस मेहुल पाटील आपल्याला सन्मान चिन्ह दिला जाईल. मिसेस मेहुल पाटील आपण यायचं प्लीज. मेहुल पाटील यांच्या मिसेस आहेत. सामना सुरुवात करायची आहे. त्यांना आपण आपल्या मुख्य व्यासावर सन्मान चिन्ह देणार आहोत. पहिल्या मैदानाच्या आतमध्ये दिवेश पाटील स्ट्राईक बॅटर आहेत. रेहान शेख पहिला चेंडू सुरेख टाकला गेला, टप्पा पडल्यानंतर मध्ये आणला गेला, लेफ्ट केला होता व्हाईट बॉल साठी, परंतु सरप्राइझिंग टर्न म्हणावा लागेल. टप्पा पडला, खूप क्विक मैदानाच्या आतमध्ये टर्न झाला. आणि नैनाताई यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. वहिनी साहेब पाहू शकाल मेहुलदादर का चांगला सपोर्ट असतो आपला. रात्रीभर पाहू शकाल सामने बघतायत आणि खूप चांगला सपोर्ट आपण करतायत मेहुलदादा पाटील यांना. त्यावेळेस पाहू शकाल सुरेख फटका खेळला होता. एक सिंगल धाव नक्कीच आली. बैठक फटका आपण पाहू शकाल. दिवेश पाटील या खेळाडूची गोष्ट केली तर ध्रुव 11 सातपाडे संघाचे ओव्हरआर्म क्रिकेट खूप अप्रतिम खेळतोय. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा अप्रतिम खेळतो असा खेळाडू आहे. सलामी बॅटर साई गणेश सातपाडे जेम एंटरप्राइजेस कडून परेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्तुत केला या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू 1 धाव फटकावर लगावली गेली. अजूनही पाहू शकाल येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्ग असतो. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. अभिजित म्हात्रे यावेळी स्ट्राईकवर असतील. अभि ऑन स्ट्राईक. रेहान शेख गोलंदाजवर सज्ज होतील. रेहानचा पुढचा चेंडू हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न नक्कीच पाहू शकाल. लेग बायचा कॉल पंच दशरथ पहिला चेंडू ब्रश झाला. सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धाव पोहोचेल 2 अंकावर. 2 धावा धावफलक लगावल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ चॅम्पियन आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ जिद्दी आहेत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. रेहान पुढच्या चेंडू घेऊन सज्ज होईल. स्ट्राईकवर दिवेश पाटील. 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतो दिवेश. रेहान शेख आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन लहान चेंडूचा फटका सुरेख खेळला गेला. गॅप मध्ये सचिन पवार साहेबांच्या बॅनरला करणारा सलामी आलाय. चौकार 4 या डीजे. ओके डीजे मास्टर औषध थोडासा आराम करतात. संतोष पाटील आहेत त्यांच्या जागेवर, परंतु डीजे डिस्क जॉकी संतोष पाटील आहेत. सहा धावा धावफलकावर 4 चेंडू. कामेश यांना आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे. प्रत्येक वेळेस साई गणेश सातपाडे संघाचे एक मोठे समर्थक म्हणून त्यांची ख्याती आहे. चांगले सपोर्टर आहेत. नक्कीच कामेश खूप दिवसात आपण आला. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. रेहान शेख गोलंदाज सज्ज होतील. एक चौकार नक्कीच आला. दिवेश पाटीलच्या बॅटमधून 3 चेंडू 5 वर बॅटिंग करतायत. शॉर्ट चेंडू टॅप केला गेला. निशांत चेंडू फील करतो. फेकी खूप वेगाने केली, परंतु चेंडू गॅदर करताय. थोडासा टाइम घेतला निशांत पवारने, परंतु एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 7 या अंकावर. 7 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. चेंडूची गोष्ट चेंडूचा खेळ संपला गेला. आतापर्यंत 5. तर बघूया आपण प्रत्येक गोलमाग सजू. शेवटचा अंतिम चेंडू सुरेख बॅटिंग करतात दिवेश. एक चौकार नक्कीच चालाय. अभिजित म्हात्रे स्ट्राईकवर असणार आहेत. आतापर्यंत अभिजितने 1 चेंडू खेळला. आपला खाता नाही उघडला. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. संदीप कनोजिया चेंडू गॅदर करत नाहीये, परंतु कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. दोन्ही बॅटरचे पहिला षटक संपला गेला. एका षटकात समाधी धावांची गोष्टी केली. धावफलकावर लगावल्या गेल्या 7. अजून पाहू शकाल येणारे चेंडू असतील 24 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 36 धावांची गरज. धन्यवाद डीजे. नक्कीच आजच्या रात्रीमध्ये सौरभ भोईर आणि सायली भोईर यांना आमच्या कमिटीच्या माध्यमातून खास करून परेश म्हात्रे जे मंडळीचे प्रॉपर्टी यांच्याकडून नक्कीच शुभेच्छा आल्या आहेत. नक्कीच सौरभ आणि सायली आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील.
सगळे टाळ्या वाजवायचे. सौरभ आणि सायलीसाठी आजच्या रात्रीमध्ये आजच्या दिवसामध्ये लग्नाचा वाढदिवस आहे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा सायली आणि सौरभ आपल्याला. सौरभचा फोटो सुद्धा स्क्रीनवर आपण पाहू शकाल लगावला गेले सध्याच्या घडीमध्ये. नवीन गोलंदाज अरुण शाहू बादल. बादलचा पहिला चेंडू यावेळेस पाहू शकाल. थोडंसं वेगळं क्रिकेट पाहायला भेटलं आपल्याला. धावत असताना चेंडू पाहायला ब्लड झाला. बॅटरच्या एक सिंगल धाव नक्कीच झाली. धावफलक एक पुढे सावते धावसंख्या 8 धावा. अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे कारण की एकूण बनवायचे 35 येणारे चेंडू असतील 23 चेंडू 35 धावांची गरज आहे. अरुण शाहू डावखुरा गोलंदाज. स्ट्राईकवर अभिजित म्हात्रे अभि स्ट्राईकवर आहे. ऑफसाईडला खेळला गेला. मुबारक शाह फील करता. फेकी खूप वेगाने केली गेली परंतु पाहू शकाल एक धाव वेगाने परिपूर्ण करतायत. धावफलक एक पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 9. एक धाव खूप महत्वपूर्ण दोन्ही संघासाठी. आपण पाहू शकाल जेव्हा 2019 मध्ये कोविड-19 पूर्ण जगामध्ये आला तेव्हा एक श्वास प्रत्येक व्यक्तीनं खूप महत्वपूर्ण होता. तशा प्रकारे क्रिकेटच्या खेळामध्ये एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. आणि क्रिकेटची परिभाषा म्हणजेच सिंगल डबल. जेव्हा आपण सिंगल डबल प्रारूप असतो तर नक्कीच आपण किती मोठं लक्ष त्याचा पाठलाग करू शकतात. सिंगल डबल घेणं खूप गरजेचं आहे. मध्ये आणला गेला. सुरेख चेंडू टाकला गेला. चेंडू वर एक सिंगल धाव येईल. कामेश चेंडूला गॅदर करतो मैदानाच्या बाहेर. डबल डिजिट मध्ये धावफलक 2 पोहोचेल. 10 या अंकावर अजून बनवायचे 33 येणारे चेंडू असते. इनिंग्स मध्ये 21 चेंडू आणि 33 धावांची गरज. 21 बॉल 33 रन्स टू विन. सामना रंगतदार मजेदार. यावेळेस फटका सुरेख आहे. फेकी पण सुरेख केली गेली परंतु वेगाने धाव परिपूर्ण करतायत दिवेश पाटील. आपण पाहतो की आपण सांगतो क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं तरी सुद्धा दम लागतं. दिवेश पाटीलनी लहान पावलं आणि दमखम दाखवला आणि एक धाव वेगाने परिपूर्ण केली. एक धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. 11 या अंकावर पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या अरुण शाहूच्या माध्यमातून. दिवेश पाटील आपण पाहतोय 8 या अंकावर खेळतायत. 6 चेंडूने फेस केले. 4 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत अभिजित म्हात्रे. त्यावेळेस टॅप करायचा प्रयत्न होता. बघूया आपण एक सिंगल धाव आली आहे. अशाच फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये स्कॉर्पियन चषकामध्ये दिवेश पाटीलने आपले बॅट ब्रेक केली होती. तो क्षण खूप दुःखदायक होता दिवेश पाटील साठी. की आपण पाहतो ना की एखादा मुलाची गर्लफ्रेंड जर सोडून गेली त्याला तेवढा त्रास होत नाही पण एखादी जी बॅट जेव्हा तुटते ना तो त्रास खूप दुःखदायक असतो. तो व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झालाय. चेंडू मध्ये आणला गेला. सिंगल डाव आणि पाहू शकाल या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. येणारे अजूनही 3 षटकामध्ये 30 धावा बनवायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी गाठावी लागेल. बघा कुठला गोलंदाज सज्ज होईल. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल पॅराडाइज बोईसर सायगन सातपडीच्या सुरेख बॅनर बनवले. ग्राफिक खूप सुरेख बनवतात एमबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. धीरज गुप्ता जो सामना रंगत आहे यापुढील जो सामना होईल त्याचा सुद्धा आपण ग्राफिक पाहणार आहोत. आपण पाहू शकाल विकास माचे आणि प्रेम मोरे वायबुसी विभूर आणि आगवनचा सामना आहे. आगवनचा सामना पुढे असणार आहे. तो सुद्धा ग्राफिक पाहायला भेटला. 3 षटकामध्ये बनवायचे 13 धावा धावफलकावर. आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल स्कोर दाखवला जात आहे. त्यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण संदीप कनोजिया यावेळेस चुकी करतोय आणि हा आलाय चौकार. 4 धावा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल कारण की फटका सुरेख खेळला होता. खेळाडू तिकडे होता त्याने थोडासा लेझीपणा दाखवला. दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. आणि आपण जे 8 संघ पाहतोय 8 संघांचे टी शर्ट्स आपण पाहतो जे बनवले गेले एमबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सुरेख डिझाईन मध्ये टी शर्ट बनवले गेले आणि धीरज गुप्ता यांच्या माध्यमातून अप्रतिम वर्क आहे. धीरज गुप्ता ऑलराऊंडर आहेत. आपण पाहू शकाल मग्स कपर सुद्धा चांगलं चित्र ते काढतायत. चांगले काम ते करतात. तसंच ब्रेकचा चेंडू होता. अरुण शाहू बादल चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव आली. धावफलक एक पुढे सरसावते 18 या अंकावर. अजून बनवायचे विजयासाठी 25 येणारे चेंडू असतील. अजून ही इनिंग्स मध्ये 16 मध्ये 25 धावांची गरज.
तर बघा आपण 18 धावा फलकावर पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण नक्कीच केलं गेलं, परंतु अरुण नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक सिंगल धावा आली आहे. 16 चेंडू बनवायचे 25. नक्कीच पाहू शकाल 3 गडी बाद झाले होते पॅराडाईज संघाचे, अजून एकही गडी बाद झाला नाहीये, ते म्हणजे सायकल सातपाडी या संघाचा. जबीर खान गोळी मागवत सजवतोय. निलेश चव्हाण सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल ऑन साइडला पटका खेळला गेला. विशाल आग्रे आहेत आणि यावेळेस पहिला गडी बाद होईल का, प्रश्न नक्कीच निर्माण झाला. आणि पाहू शकाल पहिला गडी बाद झाला. धावची चर्मामध्ये खराब कॉलिंग. आपण सांगतो ना, जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर धावतो 3 शब्द आपल्या मुखामध्ये येणं गरजेचं आहे, परंतु त्या अगोदर ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया आपण. विशाल आग्रे चेंडू गॅदर केला, फेकी सुरेख केली आणि अभिजितला पाठवलं मैदानाच्या बाहेर. नक्कीच खेळपट्टीवर धावत असताना 3 शब्द खेळाडूच्या मुखामध्ये येणं गरजेचं आहे. यस, नो, वेट, चल, थांब, नाही. जेव्हा जेव्हा 3 शब्द तुम्ही उच्चारतील, तुमच्या धावफटकावर धावा सुद्धा लगावतील, तुमचे विकेट सुद्धा वाचवतील. यावेळेस कुठलीही कॉलिंग नव्हती. जसा बॅटला चेंडू ब्रश झाला त्याच वेगाने अभिजित पुढे सरसावला होता आणि त्याचा विकेट आलाय 18 या अंकावर. 18 वर एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील बॅटिंग साठी आलेत. किड नॉन स्ट्राइक एंडवर. यावेळी टॅपचा फटका. विशाल फक्त चेंडूला पाहत राहिले. प्रेक्षक खेळाडू बनत असताना आलाय चौकार. 4 या डिझायर. दिवेश पाटील आहेत. जेव्हा पण दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये सामना नक्कीच ऑन असणार आहे. सायगने सातपाडी जेम एंटरप्राइजेस या संघाला 13 धावा धावफटका लगावल्या गेल्या. 9 चेंडू आतापर्यंत फेस केले. 13 धावावर बॅटिंग करतोय तो म्हणजेच दिवेश पाटील. 22 धावा सांघिक धावा धावफटका लगावल्या गेल्या. आतापर्यंत सायगने सातपाडी या संघाच्या अजूनही बनवायच्या आहेत विजयासाठी 21. 9 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्या. माफ करा, नक्कीच थोडंसं नक्कीच क्रेशन केलं गेलं. 3रा षटक मार्गस्थ आहे. नक्कीच थोडंसं ऊब होते, गरम नक्कीच व्हायला लागलं. खूप प्रेक्षक आमच्या अवतीभोवती आहेत. थोडासा वारा येत नाहीये, त्या अनुषंगाने आमच्या मुखामधून निघालाय. व्हाईट बॉल 14 चेंडू 20 धावांची गरज. दबाव, प्रेशर, चौकार लागल्यानंतर दिशा भरकटने गेली. व्हाईट बॉल नक्कीच आलाय. जबीर खान प्रत्येक गुमागत सज्जवतोय. फुलटॉस बॉल. निशांत पवार चांगला क्षेत्ररक्षण केलं. बघूया अरुण चाऊ चेंडूला गॅदर करतात, परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण. खूप वेगवान फटका खेळला होता, स्लिप झाले बॅटर. खेळाडू पाहू शकाल, परंतु चेंडू हातामध्ये आणि सिंगल धाव आली आहे. धावसंख्या 24. 13 मध्ये बनवायचे अजूनही 19. बॅटर सेव्ह करायचा प्रयत्न होता. रेहान चेंडूला फील्ड करतोय. अष्टच्या मागे पाहू शकाल, परंतु खूप खाली चेंडू राहिला. 22 चेंडूमध्ये 1 धाव आली. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 3 षटकांचा खेळ संपला गेले. 8.33च्या सरासरीने धावा लगावल्या गेल्या, ते म्हणजे 25. येणारे अजूनही चेंडू असतील 12 चेंडूमध्ये बनवायचे 18. प्रत्येक षटकामध्ये 9ची सरासरी गाठावी लागेल. सामना ऑन झालाय दोन्ही संघांसाठी. तर बघा आपण अरुण शाहू गोलमाको एक चर्चा केली जाते. पॅराडाईज बॉईजचा संघ थोडासा टीम हडल करतोय. आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीन 3 षटकामध्ये 27 धावा होता. पॅराडाईज संघाचा कुठलाही गाडी बाद नव्हते, परंतु तशा प्रकारे पाहू शकाल 4थ्या षटकामध्ये गोलंदाज प्रेषित आले. 2ऱ्या चेंडूवर बाद केलं जबीर खान यांना, परंतु या इनिंग्समध्ये पाहतो 3 षटकामध्ये 25 धावा आहेत. हे अॅनालिसिस दाखवलं गेलं, ते म्हणजेच वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून चांगलं काम, चांगला वर्क करतायत क्रिकेटच्या जगतामध्ये. 2013 साली आपण पाहू शकाल पहिला लाईव्ह चॅनल tenniscricket.in संतोष नाणेकर CEO आहे, त्यांनी नक्कीच हा चॅनलला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक घराघरामध्ये यूट्यूब लाईव्ह मॅचेस पाहायला नक्कीच भेटायला लागले. तिकडून प्रत्येक खेळाडू चर्चेमध्ये आला. त्यानंतर खूप सारे चॅनल्स आले या लाईव्हमध्ये. सगळं नक्कीच रोजगार पाहायला भेटतं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून. प्रत्येक यूट्यूब लाईव्ह चॅनलवर एका टीममध्ये 15-15, 16-16 टीम मेंबर्स असतात आणि त्यांना प्रत्येक स्पर्धामध्ये आपापला चॅनल घेऊन पराभूत होतात. तर बघा आपण 12 चेंडू बनवायचे 18. 12 चेंडू 18 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज बादल दिव्या भावेश आपण पाहतो. 1 चेंडू
0 आहे आणि 14 बॅटिंग करतोय, 10 चेंडू 14 बॅटिंग करतोय तो म्हणजेच दिवेश पाटील. तर सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, प्रत्येकाला आपण आवाहन करतोय. अजूनही 2 सामने खेळवायचे, त्यानंतर मुख्य बक्षीस वितरण सुद्धा असणार आहे. पहिला चेंडू आणि यावेळेस गडी बाद बॉक्स आउट चेंडूमध्ये मिस्टर भावेश पाटील बॅक टू डग आउट. नक्कीच मोठा मासा गाळ लागला, परंतु दिवेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक जमेची बाजू आहे. समीर खान बिट्टू चेंडू घ्यायचा मॅच बॉल आहे तो इकडे आलेला आहे, दक्षता घ्या. नक्कीच धन्यवाद पंच, खूप सुरेख पंच सुद्धा या स्पर्धेमध्ये लाभले गेले. डान्सिंग अंपायर आहेत चिराग तरे, आपण पाहू शकाल डान्स मेगा फायनलमध्ये नक्कीच करतील. तसंच ऑफिशियल नक्की त्यांच्या कांद्याला थोडंसं प्रॉब्लेम झाला, परंतु पायाने आपण थोडासा डान्स दाखवायचा, प्रेक्षकांना इंट्रोड्यूस करायचा आहे. पहिला अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये ऑफिशियल पंच म्हणून लाभले गेले समीर खान, तसंच अंपायरिंग पॅनलचे CEO म्हणून ज्याची ख्याती झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण एक टीम पाहणार आहोत, त्याचे CEO म्हणून धीरज मोरेला आपण पाहणार आहोत. मुख्य पंच म्हणून त्याची ख्याती असणार आहे. एक टीम त्यांच्या माध्यमातून बनवली जाईल अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा, आणि खूप चांगलं काम आहे. प्रत्येक विभागामध्ये टीम असणं गरजेचं. टीमवर्क जेव्हा आपण पाहतो चांगला होतो, ते कुठलंही काम अप्रतिम होतं. आणि असं आमची धीरज मोरे हे काम करणार येणार पुढील वर्षामध्ये. नवीन बॅटर अर्चू यावेळेस हा वाईट बॉल पहिल्या चेंडूवर गडी बाद, तदनंतर हा वाईट चेंडू आलाय. बनवायचे 17, 2 गडी बाद झाले, ते म्हणजे आतापर्यंत पाहू शकाल साई गणेश सतपाडी जेम एंटरप्राइजेस संघाचे 3 गडी बाद झालेत. पॅराडाईज बोईसर संघाचे 11 चेंडू 17 धावांची गरज. 11-17 कुठल्या संघावर असणार आहे हारचा खतरा. येणारे 11 चेंडू सांगून जातील. प्रत्येक प्रेक्षकाची नजरा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत. हलक्या बॅटने स्ट्राईक केला गेला, चेंडूला सिंगल धाव आली आहे. धावफलक 1 ने पुढे ससावेल, धावसंख्या 2 पोहोचेल 27, 27 धावा. नक्कीच MB स्पोर्ट्सच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन सीझनमध्ये नवीन स्कोर बोर्ड, नवीन अपडेट पूर्णपणे त्यांच्याकडून दिली जाईल. नक्कीच नवीन काम करतायत मुन्ना जयस्वाल, धीरज गुप्ता अँड टीम MB स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 10 चेंडू आणि बनवायचे अजून ही विजयासाठी 10-17ची गरज आहे. 10-16 माफ करा, 10-16ची गरज आहे. यावेळेस पाहू शकाल सुरेख चेंडू होता, चेंडू अंगाला ब्रश करतोय, निर्धावाला अरुण शाहू बादल यावेळेस अप्रतिम गोलंदाजी करतोय. नक्कीच हिंदीमध्ये एक म्हण आहे की जो बादल गरजते हो बरसते नाही, जो बरसते हो गरजते नाही, हा बादल आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक वेळा चेहऱ्यावर हास्य असणारा असा गोलंदाज, परंतु समोर सुद्धा तेवढाच ताकदीचा बॅटर फलंदाज आहे दिवेश पाटील. 11 चेंडू 14वर बॅटिंग करतोय दिवेश. यावेळेस फटका सुरेख होता. संदीप कनोजिया परत एकदा चुकी. संदीप कनोजिया नाराज करतोय, निराश करतोय आणि हा दुसरा चौकार त्यांनी सोडलाय. दिवेशच्या बॅटवर आलाय अजून एक चौकार. नक्कीच पाहू शकाल दबाव हटवणारा, पॅराडाईज संघावर प्रेशर बनवणारा हा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावले ते 31-31 अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी 12 चेंडू असतील. इनिंग्स मध्ये 8 चेंडू 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8-12चा लक्ष आहे. चला प्लीज थोडं स्पीडअप करायचं. पंच चिराग, क्रुशल मोमेंट आहे, परंतु वेळला सुद्धा आपण सन्मान द्या. वेळेला आपण महत्व देतील तर वेळ तुम्हाला महत्व देईल आपण लक्षात घ्या. कारण आपण सांगतो वेळ हे कोणासाठी थांबत नाही आणि वेळेला आपण महत्व दिला तर नक्कीच आपण वेळ आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. आता दिवेश पाटील या स्पर्धेमध्ये पाहू शकाल 74 धाव बनवले. 5वा सामना तो खेळतोय या स्पर्धेमध्ये. हायस्ट धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दिवेश पाटीलच्या नावावर 74 धावा आहेत. परंतु या सामन्यामध्ये अजूनही 8 चेंडू 12 धावांची गरज. पाहू शकाल 12 चेंडू 18वर बॅटिंग करतो. एके हाती आपल्या संघासाठी विजयाची वाट तो नक्कीच परिपूर्ण करतोय. नक्कीच रस्ता बनवतोय विजयाकडे जाण्यासाठी. यावेळेस पाहू शकाल गरीबात प्रत्युत्तर. आपण सांगतो ना की ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और चौके का जवाब विकेट से. अरुण शाहू नक्कीच यावेळेस बरसलाय मैदानाच्या आतमध्ये आणि मोठा मासा गाळा लागलाय. 3रा गडी बाद झाला 31 या अंकावर. तो म्हणजे दिवेश पाटील. 13 चेंडू 18 धावांची खेळी साकारून बॅक टू डग आउट. 7-12 हा समीकरण आला. 7 चेंडू
12 धावांची गरज. जे जे रिअल एस्टेट एजंट असतील, जे रिअल एस्टेट असतील, त्यांना 7-12 हा नक्कीच हा जो कागदपत्र खूप महत्वपूर्ण असते. या 7-12ने कित्येक घरं तोडलीत असं म्हणणं गरजेचं आहे, कारण की 7-12 खूप महत्वपूर्ण अंक आहे, प्रत्येकाला मनामध्ये असेल. परंतु इकडे 7-12ची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 10.29 सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 7 पाटी म्हणजेच साई गणेश 7 पाटी जेम एंटरप्राइजेस हा संघ मैदानाच्या आतमध्ये 3 गडी बसला. स्पीडअप करा. चिराग सांगायचं प्लीज. डीजे आपण ऑफच ठेवायचं आहे. नक्कीच जेव्हा आपल्याला कॉल देईल तेव्हा आपण वाजवायचं प्रथम पाडील, कारण की सामना खूप क्रुशियल आहे. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे. 7 चेंडू 12. जो संघ विजय होईल मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. पॅराडाईज बोईसर एका बाजूला पाहू शकाल. साई गणेश 7 पाटी जेम एंटरप्राइजेस. अरुण शाहू गोलंदाज सज्जा स्ट्राईकवर पाहू शकाल. प्रेषित यावेळेस हलक्या बॅटने नक्कीच सिंगल घेतली जाईल. एकेरी धावाने धावफलक पुढे ससावते. धावसंख्या धावून पोहोचेल धावफलकावर 32. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 32 धावा धावफलकावर आहेत. येणारे अजूनही 6 चेंडू 11 धावांची गरज. 11 धावा 6 चेंडू. कुठे जाईल सामना? एका बाजूला 7 पाटी आहे तर एका बाजूला बोईसर आहे. प्रेक्षकांनो हा सामना कुठे जाईल? 7 पाटी सपोर्टर असतील टाळ्या नक्कीच बाजूला झाला पाहिजेत. पॅराडाईज सपोर्ट असतील तर झाला पाहिजे प्लीज. बॅटर आपण पंच कॉल करतायत. जेही आपल्याला पाहिजे पंचांना कॉल करायचं. पंच आपण पहिल्या सामना सांगतोय दक्षता घ्या. तर दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. दोन्ही संघाचे 3-3 विकेट आलेत. प्रथम आराम करायचा आपण, आता आपण जेवून आले आहे, थोडासा आराम करा. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. 6 बॉल 11. नवीन गोलंदाज पाहू शकाल निशांत पवार गोलंदाज सज्ज होते. 6-11ची गरज आहे. सामना ऑन आहे. 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतात प्रेषित. 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत अर्षद. सामना खूपच महत्वपूर्ण. सगळ्यांची नजर मैदानाच्या आतमध्ये. निखिल मिस्त्री सुद्धा आहेत. पाहू शकाल कुठल्या संघाला ते सपोर्ट करतील ते माहित नाही, कारण त्याच्या मनामध्ये फक्त RCB आहे, परंतु अंडर बॉक्स मध्ये कुठल्या संघाला सपोर्ट करतील याचा नेम नाहीये. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये सरपंच चषक 2024चा पहिला उपांत्यपूर्व सामना 7 पाटी विरुद्ध पॅराडाईज. त्यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता. निलेश मिश्रा चेंडू खाली आला. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव आलाय. निशांत पवार आपण पाहू शकाल. निशांत पवार पहिला चेंडू डॉट टाकला. प्रेषित ऑन स्ट्राईक. 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. यावेळेस टॅपचा फटका. जबीर खान यावेळेस पाहू शकाल चांगला स्मॅश केला गेला चेंडूला. व्हॉलीबॉल चे कोच आहेत आणि पाहू शकाल हा चेंडू एक सिंगल आलाय. सिंगल धावाली. येणारे 4 चेंडू बनवायचे 10. 4 चेंडू 10. सामना कोण जिंकेल? नीट डोळ्यामधून पाहू शकाल अप्रतिम सामना. 4-10ची गरज. मी विनंती, स्क्रीन बंद पडते. स्क्रीन थोडंसं लांब जायचं प्लीज. LED स्क्रीन मध्ये थोडंसं लांब राहायचंय. स्क्रीन बंद पडते प्लीज. हे दक्षता घ्या आपण प्रेक्षकांनो. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. थोडासा नक्कीच टाइम स्पेंड केला जातो. क्रुशियल सामना आहे. अर्षद यावेळेस स्ट्राईकवर 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतात. अर्षदवर नजरा असतील असे कित्येक सामने आपल्या संघासाठी विजय करून दिलाय अर्जुनी. तोच स्ट्राईकवर निशांत पवार गोलंदाजवर सज्ज होईल. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. मी सांगितलं ना की अर्जुनी असे कित्येक सामने आपल्या संघाला विजय करून दिलेत आणि हा चौकार खेचलाय. सामन्याचं समीकरण मध्ये गेला. 3 चेंडू 6 धावांची गरज. समान विकेट आहेत. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. सामन्यामध्ये प्रेशर दबाव खूप वाढलाय. आपण पाहू शकाल 3 चेंडू 6 धावा.
3 चेंडू 6 धावा. दोन्ही संघाचेच विकेट सेम आहे ते दक्षता घ्यायची आपण. 3-3 विकेट बाद झाले. जर सामना टाय झाला लेवल झाला तर बॉल आउट वर निर्णय दिला जाईल ही आपण दक्षता घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये आपण पहिली हॅट्रिक पाहिली आहे. 6 चेंडू 6 षटकार पाहिलेत. 5 चेंडू 5 षटकार पाहिले. मी विनंती करेल मोठू पतलू क्रुशल मामला आहे. आपण एका बाजूला उभं राहायचं आहे. फेरफटका करू नका. एखादं खेळाडू अपरावर येईल प्लीज. आपण बॅरिकेडच्या बाहेर या सामन्यासाठी प्लीज थोडासा कॉपरेट करा. मोठू पतलू नक्कीच मैदानाच्या बाहेर या. मोटूचा नक्कीच समोसा खाने के बाद दिमाग की बत्ती जलती है. नक्कीच बाहेर या प्लीज. 3 चेंडू 6 धावांची गरज. निशांत पवारवर थोडासा दबाव असणार आहे आपण पाहू शकाल. अर्जुन एक सुरेख फटका खेळला. चौकार नक्कीच आला अर्षदच्या बॅट मधून. यावेळेस फटका सुरेख आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न केला होता निशांत पवारने परंतु जबीरने निशांतच्या गॅप मध्ये चेंडू निघून गेला. टाळ्यांचा गदर नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. सायकाने 7 पाडी जॅम एंटरप्राइजेस साठी. 2 चेंडू 2 धावा. 2 मध्ये बनवायचे 2 मध्ये 2. अजूनही हा सामना 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. चला दोन्ही संघ 3-3 विकेट आहेत. 2 चेंडू 2. अर्चू सुरेख. चला आपण 2 चला स्पीडअप करा पंच. सामना सुरू करायचा प्लीज. चला मिस्टर जेके सामना सुरू करा. 2 चेंडू 2 धावांची गरज. चांगले फटके सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते. पॉवरफुल शॉट्स पाहायला भेटले अर्षदच्या बॅटमधून. काय सामना रंगला. पूर्णपणे दबाव आणला गेला ते म्हणजेच गोलंदाज निशांत पवारवर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धावा खर्च केले परंतु मागील 2 चेंडूमध्ये 2 पलटवार अप्रतिम 4 लगावले गेले अर्षदच्या बॅटमधून. चला अर्षद प्रेषित. चला सामना सुरू करायचा आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समसमान आहेत आपण पाहू शकाल. चला थोडीशी चर्चा कमी करा. सामना सुरू करायचा आहे. खूप डिले होतो हा सामना आपण दक्षता घ्या. चला पॅराडाइज बॉय सर आपण सुद्धा फिल्डिंग लगेच सजून घ्या. बॅटर लगेच सज्ज व्हा. चला प्लीज. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 बॉल 2 रन्स. पंच आपण सुद्धा लक्ष द्यायचं. जरा विकेट किपर काहीतरी चर्चा करतायत. आपण सुद्धा लक्ष द्या प्लीज. 2 चेंडू 2 धावांची गरज. अर्षद ऑन स्ट्राईक. निशांत पवार गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस सामना फिनिश होईल का. आणि यावेळेस हलक्या बॅटे सिंगल घेतली. 1 सिंगल धावा आली आहे. एकेरी धावाने सामना लेवल झालाय. 1 चेंडू 1 धावांची गरज. 1 चेंडू 1. सामना जर आवडला असेल तर नक्की झाला पाहिजेत. विकेट सेम आहे दोन्ही संघांचे. जर हा चेंडू डॉट आला कुठला विकेट न गमावता तर बॉल आउट पाहायला भेटेल. जर या चेंडूवर सिंगल आले तर सातपाडी संघ विजय होईल. जर हा चेंडू विकेट आला तर पॅराडाइज संघ विजय होईल. पंच आपण सांगायचंय विकी भोईर आपण या सांगायचंय कुठल्याही खेळाडूंनी सामन्याचा मध्ये यायचा नाहीये. जेव्हा आपण अनाउन्समेंट करत नाहीये तर कोणी मध्ये यायचं नाही. दक्षता घ्या. सामना जर टाय झाला तर बॉल आउट असणार आहे. विकेट सेम आहे. बॉल आउट. चला सामना सुरू करा प्लीज. बॅटर बॉल आउट असणार आहे. पालघर तालुका बॉक्सचा क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत. प्रथमतः विकेटवर सामना देतो. विकेट समान असले तर बॉल आउट असणार आहे. दक्षता घ्या. 1 बॉल 1. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला अंपायर जास्त वेळ जातोय सामन्याला प्लीज. खूप वेळ गेला. कमीत कमी 1.5 तास झाले या सामन्याला. पूर्ण रात आपल्या इकडेच नाही काढायची प्लीज. अंपायर एक चेंडू एक धावांची गरज आहे. अटॅकिंग फील्ड नक्कीच लागवली पाहू शकाल. थोडीशी चर्चा करतात हर्षद पंचांबरोबर. आपण पाहू शकाल बॉल आउट दिला जाईल जर सामना लेवलला असेल. हा चेंडू डॉट आला तर. चला विशाल आगरे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. खूप वेळ झालाय. खूप वेळ झालेला आहे प्लीज. 1 चेंडू 1 प्रेषित ऑन स्ट्राईक.
प्रेषित होणे स्ट्राईक असणार. एक बॉल आहे. कुठला संघ जाईल मेगा फायनल मध्ये की पहिला बॉल आउट पाहायला भेटेल. त्यावेळेस स्टॅपचा फटका साई गणेश सातपाडी संघ. डीजे डीजे थांबायचं. चला पूर्ण मैदान लगेच खाली करायचं. आपण पुढचा सामना सुरू करायचा आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. चला लगेच या. डीजे डीजे एक मिनिट. डीजे प्लीज एक मिनिट थांबायचं आहे. मैदान खाली करा प्रथमतः, नंतर डीजे वाले चला सामना सुरू करायचा आहे. पुढील संघ वायबीसी वेऊर. वायबीसी वेऊर आपण आयोजकांचा कॉल आहे. आयोजकांचा कॉल आहे. योगेश माझ्यावर बोलायचं नाहीये. बाहेर आपण नाचायचं. बाहेर नाचायचं प्लीज या. चला डीजे आपण ऑन करायचा परंतु बाहेर या. धन्यवाद डीजे. चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचे अर्चू. अर्चू ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी दाखवायची धीरज. अर्चू ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी क्रुशियल मोमेंटमध्ये सुरेख 2 चौकार ठोकले. शेवटचा अंतिम षटक अप्रतिम टाकलाय तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अर्चू यायचा. एका षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केल्या. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अर्चू यायचा प्लीज. नक्की दिवेश पाटील चांगली बॅटिंग केली परंतु पाहू शकाल अर्चू अर्चू मॅन ऑफ द मॅच साठी प्लीज या. वेलपेड अर्चू. आणि मॅन ऑफ द मॅच साठी विनंती करेल नेहा म्हात्रे मॅम यांच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार. नेहा म्हात्रे मॅम या आपल्या शुभ हस्ते पण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि पुढील सामना सुरू होईल जसं आपल्याला जोडले संतोष पाटील. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जात आहे. आपण पाहतोय अंशू जबरदस्त फलंदाजी केली. अगदी शेवटच्या क्षणाला प्रेक्षकांच्या नजरा त्याच्यावर होत्या. काय घडेल काय बिघडेल परंतु इथे मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. सौरभ भोईर जिथे कुठे असतील या लवकरात लवकर यायचं आहे मुख्य मंचावर. सौरभ भोईर. करूया आपण. 2 फलंदाज. चला मैदानाचा ताबा घ्या. तर सेकंड सेमीफायनल अगदी जर पाहिलं तर पहिला सेमीफायनलचा पहिला सामना सुपर रंगला गेला. 2 संघादरम्यान पॅराडाईज संघ आणि सातपाडी साई गणेश सातपाडी संघ. आणि पराभूत झाला पॅराडाईज संघ. सातपाडी संघाने जर पाहिली तर मजल मारली फायनलमध्ये. सुरेख खेळ पाहायला मिळाला. आता मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना असणार आहे. एका बाजूला
नक्कीच भवतेश पाटील पुरस्कृत जय जोगण्यादेव आगमन वामिके स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय YBCC वेऊरचा हा संघ. अगदी दोन्ही संघ पुण्याचे एकदा आपण पाहतोय बलाढ्य संघ आहे, कारण की टॉप 4 मध्ये जर